उद्या हा अपघात आमचा झाला असता, नवीन काही आमदार चाललेत फॉरेनला आणि त्यांच्या विमान अपघात कोसळून बेचिराग झालेत आणि दादा जिवंत असते. अजित पवार जेव्हा होते तेव्हा त्यांना सर्वच मंत्रालयातले अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील घाबरायचे. त्यांच्या आवाजात एक दरारा होता. ते नियमाप्रमाणे वागायचे. मात्र ते गेल्यानंतर त्यांच्याच न्यायासाठी भांडणाऱ्या लोकांना आता खूप वणवण करावी लागते. त्यांची तक्रार देखील ऐकून घेतली जात नाही आहे. FIR दाखल करण्यासाठी अनेक जे लोक आहेत, रोहित पवार असतील, अमोल मिटकरी सारखे आमदार असतील, यांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि त्या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अमोल मिटकरीजी जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये. अजित पवार असताना सर्वच अधिकारी त्यांना घाबरायचे, मात्र ते आज नाही आहेत. तर त्यांच्याच न्यायासाठी भांडणाऱ्या तुम्हाला असेल, रोहित पवार असेल, खूप त्रास सहन करावा लागतोय, परिणामी भांडण करावे लागत आहेत. काय नेमकं पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत, किंवा पोलीस ज्या उपमुख्यमंत्री होते अजित पवार त्यांच्यासाठी त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत का पोलिसांना या सगळ्या गोष्टी? तसं आहेच ना. म्हणजे जर याचं गांभीर्य पोलिसांना कळलं असतं तर साधारणपणे त्यांनी 0 FIR तरी घेतला असता. एक कथा आहे की तळ्यावर सर्व जनावरं एकत्र पाणी पित असली तर समजून जायचं दुसऱ्या काठावर वाघ आहे, आणि जर ती विखुरलेली पाणी पित असली तर समजून जायचं वाघ जंगलातून गेला आहे. असं आहे, दादा नावाचा वाघ या महाराष्ट्रातून गेल्यानंतर ही सर्व जी जनावरं आहेत ना, ती कुठल्याही रूपातली असो, ती एकाच ठिकाणी येऊन तळ्यावर पाणी पिताना दिसत आहेत. पोलिसांचं असं उन्मत्तपणाचं वागणं, ते सत्ताधारी 2 आमदार आणि विरोधातले 2 आमदारांच्या समोर, हे महाराष्ट्राला न पटलेलं आहे. आणि न्याय कोणाकरता मागतोय तर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात जे DGCAनी VSR व्हेंचरच्या चुका नोंदवल्या त्यावर FIR करण्याकरता. काही आमदार तिथे गेले असतील, वकिलांची टीम गेली असेल, तर वकिलांनी आम्हाला कायदा शिकवू नये, आमच्या सर्वांना बाहेर काढा, 5च लोक इथे FIR द्यायला थांबा. आणि FIR पूर्वी नोंद करत असताना डायरेक्ट एखाद्या अधिकाऱ्याचा किंवा वरिष्ठाचा फोन किंवा एखाद्या राजकीय लोकांचा फोन आल्यानंतर तिथं तो संबंधित अधिकारी येतात, म्हणतात FIR होऊ शकत नाही. त्यानंतर बारामतीमध्ये FIR करण्याकरता सर्व बारामतीकर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात, तिथे पण FIR नोंद होत नाही. मला असं वाटते दादांनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं त्यामध्ये पोलीस हा भाग खूप महत्त्वाचा त्यामध्ये धरला होता. कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन याबाबत दादांच्या मनात नितांत आदर होता. पण अशा काही अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवरून अजितदादांच्या बाबतीत त्यांच्या मनात किती असंवेदनशीलता आहे हे महाराष्ट्राने पाहिलं. आणि दादांसाठी न्याय मागायला झगडावं लागणं हे आमच्यापेक्षा म्हणजे मला सांगा ना, उद्या हा अपघात आमचा झाला असता, नवीन काही आमदार चाललेत फॉरेनला आणि त्यांच्या विमान अपघात कोसळून बेचिराग झालेत आणि दादा जिवंत असते, तर दादांनी त्या अधिकाऱ्याला एका फोनवर सरळ केलं असतं आणि FIR घे असं म्हणून त्याला डायरेक्ट दम दिला असता. पण तो आवाज दमदार राहिला नाही, त्यामुळे साहजिक आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत. अजितदादांचे ते फार जवळचे मित्र होते. ते स्वतः बोलले होते की माझा जवळचा मित्र गेलेला आहे, ग्रह कसं त्यांच्याकडे आहे. काय वाटतं, म्हणजे फडणवीसांनी निर्देश दिले असते तर FIR लगेच दाखल झाला असतं की नाही? ह्या गोष्टीचं हे मान्यच केलं पाहिजे की त्यांना पण मानसिक धक्का बसलेला आहे. ज्यावेळेस त्यांनी ही घटना ऐकली त्यावेळेस ते त्या धक्क्यातून सावरलेले नव्हते. आणि पण त्यांचा पण प्रयत्न आहे की CID चौकशी, उच्चस्तरीय चौकशी याबाबत त्यांनी सकारात्मकच प्रतिसाद दिला आहे. पण पोलिसांचं हे वागणं त्यांनाही खटकलेलं असावं. आणि जेव्हा आता मी भेटेल या संदर्भामध्ये त्यावरून त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण अर्थातच ते याबाबत संवेदनशील नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. राज्य सरकारला त्याचं गांभीर्य आहे आणि स्वतः आदरणीय वहिनी सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सुद्धा शिंदेसाहेब, फडणवीस साहेब हे भाऊ म्हणून उभे राहिलेत, याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे पोलिसांनी तिथं जे बिहेवियर केलं, कुठे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला, ते केलेलं गैरवर्तणूक आणि काल बारामतीमधल्या पोलिसांचं जे काही दिसलं, ह्याबाबत जर ते अनभिज्ञ असतील तर त्यांचं ते आम्ही नक्कीच लक्षात आणून देऊ. मला एक सांगा, खूप नॉर्मल प्रश्न आहे की FIR का नाही नोंदवला गेला? कुठं पाणी नेमकं मुरतंय? काय कुठला दबाव आहे पोलिसांवरती? ते पाणी कुठं मुरलंय तेच शोधावं लागेल. आता ते ज्यावेळेस आता आज चर्चा होईल, अल्पकालीन चर्चा, त्यावेळेस मी प्रश्न विचार, कारण मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारा काल त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चंद्रकांत दादा पाटलांना मी निवेदन केलंय. आता त्यांनी पण आश्वस्त केलंय की FIR का नोंदवला गेला नाही हे महाराष्ट्राला कळू द्या. सत्तेमधले आमदार होते तुम्ही, रोहित पवार होते, खुद्द अजित पवारांच्या. सत्ताधारी आमदारांपेक्षा विषय अजितदादांचा होता ना, तर त्यांना त्यांची तीव्रता सत्ताधारी असो का विरोधातला असो, पोलिसांचं काम असं आहे, आपल्याकडे जर कोणी तक्रार घेऊन आलं तर त्या तक्रारीवर 0 FIR करण्याचा त्यांना अधिकार आहेच.
पण त्यांना कोणीतरी फोन करून DGCAच्या मालकांनी किंवा DGCAला वाचवणाऱ्या कोण्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या मोठ्या मंत्र्यांनी काय कोणी फोन केला आहे का हे त्यांनाच माहीत. पण आमच्या समोर त्यांचे 2दा फोन वाजले हे मात्र नक्की. पण ते कसं फोन कानाला लावून दुसरीकडे जाऊन अपराधीपणाच्या भावनेतूनच ते आमच्यासोबत बोलत होते. पोलिसांवरती कुठला तरी अदृश्य शक्तीचा हात आहे, मग तो केंद्रामधला असू दे किंवा मग राज्यामधला असू दे असं वाटतं. मला राजकीय टीका टिप्पणी यावर अजिबात करायची नाही, पण पोलीस त्या दिवशी हे प्रचंड घाबरलेले होते एवढं मात्र नक्की. VSR कंपनी नेमकी कोणाच्या मालकीची आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल नेमकं? कारण त्याच्याबद्दल अधिक माहिती आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे, कारण त्यांचे सोर्स हे इंटरनॅशनल सोर्सेस आहेत. आपलं जे सोर्सेस आहेत त्या माध्यमातून मी सांगतो की VSR व्हेंचर्सच्या चुकीमुळं आणि DGCAनी हा जाणीवपूर्वक कट घडून आणलेला आहे. त्यामुळे कटाचे सूत्रधार DGCA आणि VSR कंपनी आहे. DGCA हा जे आहे ते जाणीवपूर्वक कट का घडून आणेल? त्यांचा आणि अजित पवारांचा काही संबंध नव्हता, फक्त ते प्रवास करण्यासाठीच विमानं द्यायचे. ते का कट घडवून आणतील? त्यांच्यावरती त्यांना कोणीतरी सांगितलं आहे का की असं तू कट घडवून आण आणि दादांचा असं कर असं अष्टप्रधान मंडळाबद्दल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर विषप्रयोग कसा काय केला जाईल. पण नंतर संभाजी महाराजांनी ते अष्टप्रधान मंडळ पालीला हत्तीच्या पायी दिलं होतं की नाही? दिलं होतं. इतिहास साक्षी आहे. हे वाटू शकत नाही, पण ते तसं असतं. आता आपण साधा आपलं लॉजिक आहे, DGCAचा दादाचा काय संबंध? अहो DGCAला जर वाटत असेल की आता त्याला सुपारी दिली असेल पायलटला की तुझ्या परिवाराला आम्ही पोचतो, तू सुसाईड बॉम्बर म्हणून जा. आता काही घटना अशा सांगतायत की तो कॅलिफोर्नियात आहे. मग तो कॅलिफोर्नियात आहे तर मग शांभवी पाठकला दिलं होतं का त्या फ्लाईट चालवायला? इतकं मोठं त्याच्यात डिझेल फ्युएल हे कसं भरलं होतं? विमान तिरकं कसं झालं आणि धडकलं? त्याच्या अगोदर स्फोट कसे झाले? म्हणजे बजरंग सोनवणे काही साधी व्यक्ती नाही आहे, ते खासदार आहेत लोकसभेचे. त्यांनी म्हटलं होतं ना विमानात स्फोटके होती, म्हणजे लोड केलेलं होतं का? व्हिजिबिलिटी असताना सुद्धा काय सांगितलं गेलं? व्हिजिबिलिटी नसताना सुद्धा सांगितलं गेलं की व्हिजिबिलिटी आहे. हवामान ढगाळ होतं असं सांगितलं गेलं पहिलं, पण नंतर स्वच्छ होतं. हे सगळं DGCAचंच कट कारस्थान आहे ना. एक साधा प्रश्न स्पष्ट विचारतो, दादांना बाजूला सारून कोणाचं भलं होणार होतं, कोणाचं हित होणार होतं, काय वाटतं? कारण दादा जोपर्यंत बाजूला जात नाहीत, कट रचला गेला, दादांना बाजूला केलं गेलं, कोणी केलं असेल, कोणाचं भलं होणार? CID चौकशी जी लागलेली आहे, AAIBची चौकशी जी लागलेली आहे, त्या चौकशी यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. आणि तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मनातले जे प्रश्न आहेत की दादा कोणाला जड जात होते का, दादांनी काही गोष्टी घडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतर त्यांना काही त्रास होत होता का, वगैरे 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 जे प्रश्न आहेत त्याबाबत लवकरच खुलासा होईल असं मला वाटतं. आंबेडकरजी मी परत विचारतो, ज्या दादांनी जनसामान्यासाठी न्यायासाठी ते भांडले, त्यांची फक्त FIR घेण्यासाठी एवढा त्रास झाला, सत्तेमधल्या आमदारांना, विरोधातल्या आमदारांना FIR नोंदवण्यासाठी एवढा त्रास झाला, वाटतं न्याय मिळेल दादांना? उम्मीद पे दुनिया कायम है असं एक उर्दू शब्द आहे. उम्मीद करायची, पण पोलिसांच्या वर्तणुकीवरून इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. पुढचं वाक्य काही मला म्हणायची इच्छा नाही, पण अशा पद्धतीचं पोलिसांचं गैरवर्तणूक हे शंकेला जागा देते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर आवडतील? कारण असं म्हटलं होतं की दादांची शेवटची इच्छा होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर आवडतील का तुम्हाला? राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आवडेल. धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.